अपडेट न्यूज। येळाबारा ग्रामपंचायत सध्या पेपरमध्ये आणि वास्तवात सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। कारण ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीने केलेले नालीचे निकृष्ट दर्जाचे काम तसेच चर्चेत असलेला सोलर हायमॅक्स लाईटच्या निधीची अफरातफर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या रेडीमेड नालीवर ग्रामपंचायत यांनी काढलेले पैसे तसेच जिल्हा परिषद शाळेचे फर्निचर न करताच निधी हडप केला, आदिवासी समाजाला मिळालेले भांडे आदी असंख्य मुद्दे घेऊन आज तक्रारीवरून आणि याआधी झालेल्या पंचायत समिती बीडीओ यांच्या सांगण्यावरून आज सचिव नसतानाही सरपंच यांच्या उपस्थितीत आजच्या सह्यांचं कोलम पूर्ण करून गावकऱ्यांनी तब्बल 1.5 वर्षात पहिली ग्रामसभा घेतली। कारण याआधी सह्याचा कोरम पूर्ण नाही म्हणून सभा वारंवार तहकूब केली जायची आणि त्यानंतर ती सभा 4-5 सदस्यांकडून घेऊन काम करायचे आणि त्यातूनच हे सारे बोगस काम केले जायचे। या सर्वांबद्दल आज सरपंच यांना विचारण्यात आले, कारण ग्रामस्थांकडून विचारलेल्या प्रश्नांवर सरपंच यांच्याजवळ उत्तरेच नव्हती। त्यांचे म्हणणे आहे की नफतच्या त्यांच्याकडून त्यानं झालेल्या कामाबद्दल सह्या घेऊन बिल काढण्यात आले आहे। आता हे एकूण गावकरी विचारात पडले आहे, कारण हा घोळ बघायला ग्रामपंचायत येथे एक पण लेखी रजिस्टर उपलब्ध नव्हतं। आता ग्रामपंचायतचे सर्व रजिस्टर कुठे गेले हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे। आता सरपंच यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सचिव साहेब आल्यानंतर 31 जानेवारीच्या आधी परत सभा लावून या सर्व अफरातफर आणि केलेल्या घोळाबद्दल सखोल माहिती पुढील ग्रामसभा घेऊन त्यामध्ये द्यावी असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। प्रतिनिधी विपिन पुंडलिकराव कवाडे, येळाबारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.